नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी गेल्या आठवड्यात शनी शिंगणापूरमध्ये स्वतः स्टिंग ऑपरेशन केले होतं. पूजा साहित्यांच्या दरात भाविकांची लूटमार नेमकी कशी होते हे स्वतः अनुभवलं होतं. अंगात साधा शर्ट, तोंडाला मफलर गुंडाळून खासगी वाहन घेऊन आयुक्तांनी या लूटमारीचा पर्दाफाश केला होता. अहिल्यानगर लाईव्ह 24 नेही याबाबत सविस्तर व्हिडिओ केला होता. आता नव्या वर्षात शनी भक्तांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. लूटमारीच्या 7.5चं उत्तरायण सुरू झालंय. जे पूजा साहित्य कधी काळी 1100 तर कधी 2100 रुपयांना भक्तांच्या माथी मारलं जात होतं, तेच आता फक्त 151 रुपयांना मिळू लागले. विशेष म्हणजे हा बदल फक्त तोंडी नाही तर सर्वांना दिसेल असा लेखी स्वरूपात झालाय. देवस्थान परिसरात सर्व पूजा साहित्यांचे दरपत्रक मोठ्या मोठ्या फ्लेक्स बोर्डावर झळकू लागलेत. नेमकं काय झालंय बदल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. शनी शिंगणापूर देवस्थानवरील हक्काचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे देवस्थानचा कारभार सोपवला. न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकचे उपविभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी 27 डिसेंबरला थेट शनी शिंगणापूर गाठलं. भल्या सकाळीच देवस्थान परिसरात होणाऱ्या लुटमारीचा स्वतः अनुभव घेतला. रस्त्यावर आडव्या होणाऱ्या लटकूंपासून पार्किंग व पूजा साहित्यांच्या दराबाबत होणाऱ्या लुटमारीची 7.5 त्यांनी स्वतः अनुभवली. अहिल्यानगर लाईव्ह 24ने आयुक्तांच्या या सगळ्या स्टिंग ऑपरेशनचा सविस्तर व्हिडिओ केला होता. याच व्हिडिओनंतर शनी शिंगणापूरमध्ये पहिला सकारात्मक बदल झाला. देवस्थान परिसरातील सर्व खासगी व देवस्थानच्या मालकीच्या पार्किंगमध्ये पूजा साहित्याच्या दरपत्रकाचे फ्लेक्स बोर्ड झळकले. गेल्या 2 दिवसांपासून सर्व मोठ्या पार्किंगमध्ये हे बोर्ड लावण्यात आले. आता पुढच्या 2 दिवसात इतर सर्व लहान मोठ्या दुकानातही ते दिसतील. या नव्या दरपत्रकाने शनी भक्तांना सुखद धक्का बसला. जी पूजा थाळी इतर वेळी 1100 रुपयांना मिळत होती व गर्दीच्या वेळी थेट 2100 रुपयांना मिळत होती, तीच पूजा थाळी आता फक्त 151 रुपयांना मिळू लागली आहे. नारळ, रुईच्या पानांचा हार, काळे कापड, मुरमुऱ्यांचा प्रसाद, शनियंत्र, काळी बाहुली, फुलं आणि अगरबत्ती असलेली टोपली फक्त 151 रुपये. याच टोपलीत नवग्रह यंत्र, शनी पादुका, भगवा धागा हे सगळं घेतलं तर 251 रुपये. याच टोपलीत घोड्याचा नाळ, नवग्रह यंत्र, शनियंत्र, शनी पादुका, भगवा धागा घेतला तर 351 रुपये. याच टोपलीमध्ये घोड्याची नाळ, नवग्रह यंत्र, शनियंत्र, शनी पादुका, भगवा धागा यासोबत लोखंडाची अंगठी व पेढ्यांचा प्रसाद घेतला तर 551 रुपये होतात. असे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच भावाबद्दल किंवा दुकानदारांबद्दल काही तक्रार असल्यास स्वतंत्र स्कॅनरही देण्यात आलाय. या स्कॅनरवर स्कॅन करून भाविक आपली तक्रार थेट देवस्थानकडे दाखलही करू शकतात. आता ही नवीन सोय करून दिल्यामुळे भाविकांना सुखद धक्का बसणार नाही तर काय होणार. तेलाबाबतही असेच दर थेट फ्लेक्स बोर्डावर जाहीर करण्यात आले. 200 मिली तेलाची बाटली 100 रुपये, 500 मिली तेलाची बाटली 200 रुपये, 1 लिटर तेलाची बाटली 300 रुपये, 5 लिटरचा तेलाचा कॅन 1500 रुपये आणि 15 लिटरचा तेलाचा डब्बा 4500 रुपयांना भेटणार असल्याचे या दरपत्रकावर पब्लिश करण्यात आले आहे. त्या पार्किंगमध्ये दुकानदारांच्या नावासह हे फ्लेक्स झळकले आणि लुटमारीच्या 7.5ला आता उतरती कळा लागली अशा चर्चा सुरू झाल्या. भक्तांची लुटमार जशी थांबली तशीच आता लटकूंची 7.5ही थांबावी अशी अपेक्षा आहे. राहुरी फाट्यापासून सुरू होणार लटकूंचा पाठलाग थेट मंदिरापर्यंत असतो. बरं, हे लटकू फक्त पाठलाग करून ठराविक दुकानावर येण्याची सक्तीच करत नाही तर थेट दमबाजीही करतात. याबाबत आत्तापर्यंत किमान 1000 तक्रारी आल्या असतील, पण राहुरी, सोनई किंवा शनी शिंगणापूरचे पोलीस त्याबाबत काहीच करू शकले नाहीत. या सर्व पोलीस ठाण्याच्या काही पोलिसांचे हात हेच लटकू ओले करत असल्याच्याही चर्चा रंगल्या. पण ना एसीपींनी त्याकडे लक्ष दिले ना कुठल्या लोकप्रतिनिधींनी ते गांभीर्याने घेतले. शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर तर हद्दच होते. पोलिसांसमोर अगदी 15 फुटांवर हे लटकू गाड्या अडवताना दिसतात, परंतु शनी शिंगणापूरचे पोलीस हे सर्व पाहून फक्त तोंड फिरवतात. पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही कॅमेरा जरी एसपी किंवा मुख्यमंत्र्यांनी तपासला तरी हे गंभीर वास्तव लगेच समजेल, पण तरीही शनी शिंगणापूर पोलीस काहीच करत नाही. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मुख्यमंत्री असता तर या पोलिसांचे तात्काळ निलंबन झाले असते असे शनी भक्त अगदी तळतळून बोलतात, परंतु तरीही काहीच फरक पडत नाही. शनी शिंगणापूर पोलीस हे फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. त्यांना ना शनी महाराजांच्या 7.5चा धाक राहिलाय ना कायद्याचा. आता हेच लटकू आयुक्तांनी बंद करावेत हीच अपेक्षा. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.